आता बघ माझं इन्कम जर तुला सांगायचं म्हणलं तर माझं 3 टाईमचं हॉटेलवाल्यानं माझं जिणं मुश्किल केलं होतं. काय आज वार मंगळवार आज 2 कापले, आज बुधवार 4 कापले, आज रविवार 3 कापले. पाहिलं म्हणलं बघावं तरी जाऊन नेमकं काय कापतेत, काही झोल झपाट आहे म्हणून मी पहिला व्हिडिओ बनविला हॉटेल भाग्यश्री. मंडळी नमस्कार, coverage.comच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो. आज मी एका अशा व्यक्तीची मुलाखत घेणार आहे ज्यांचं नाव महाराष्ट्रभर आहे. इंजो सचिन नावाने जे फेमस आहेत ते सर माझ्यासोबत आहेत. त्यांचं बीडमध्ये येण्याचं कारण म्हणजे हॉटेल गोल्डन चॉईस या ठिकाणी एक नवीन पद्धतीनुसार आयटम चालू करण्यात आलेला आहे. या ठिकाणी हॉटेल चालू केल्यापासून व्हेज जेवण मिळत होतं, परंतु नॉनव्हेज हे मिळत नव्हतं आणि ग्राहकांच्या मागणीनुसार नंतर आता जे बाप्पासाहेब घुगे आहेत हॉटेलचे मालक, यांनी ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात घेता या ठिकाणी नॉनव्हेज जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचसाठी या ठिकाणी जे महाराष्ट्रभर फेमस आहेत इंजो सचिन नावाने सचिन सर आलेले. सर coverage.comमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत. सचिन सर, गोल्डन चॉईसला तुम्ही भेट दिलेली, नेमकं भेट देण्यामागलचं कारण काय सांगाल? अरे काय कारण, आता सरळ आहे. इथं आधी फक्त व्हेज भेटत होतं, आता त्याच्यामुळे ते नॉनव्हेज बी भेटायला. व्हेज चांगलं होतं म्हणून म्हणलं चला नॉनव्हेज बी खायला येईल, त्याच्यामुळं आलो आहे, दुसरं काय कारण नाही. बरं, माझा दुसरा एक प्रश्न आहे. महाराष्ट्राला बकासूर नावाने ओळख होण्याच्या अगोदर सचिन सर जे आहेत ते नेमकं काय करत होते आणि कशा प्रकारे सुचलं की यामध्ये आपण यायला पाहिजे आणि यानंतर महाराष्ट्रभर तुमचं नाव झालं? अगोदर पार्श्वभूमी काय होती? पार्श्वभूमी काहीच नाही, मी सर्व्हिसला आहे हॉस्पिटलमध्ये. पण पार्श्वभूमी ठरवायचं म्हणजे असं काय नव्हतं. एक असाच म्हणजे मित्र होता, त्याच्याकडे यूट्यूब चॅनल होतं आणि जसं आपण मित्राला आरतुरं बोलत असतो, आपण रेग्युलर बोलतो की आपला मित्र क्लास 1 झाला, क्लास 2 झाला किंवा चोर बी झाला तर पहिलं ज्या त्या नावानं आवाज देत होता आपण त्याला त्याच नावानं आवाज देणार. मी माझं बोलायचा स्वभाव तसाच आहे, त्याच्यामुळं त्याला ते गुरमी आली, त्याला नग होय वाटू लागलं, त्याला अपमान वाटू लागला. मी म्हणलं 1-2 मित्राला म्हणलं आज का करायला रेड्यावने? त्यानं म्हणलं अण्णा त्याचं यूट्यूब चॅनल आहे, त्याला आरोतुरं बोललेलं जमत नाही. मग तिथून मी विचार केला की यूट्यूब नेमकं काय असतंय. मग तिथून सर्च केलं की व्हिडिओ काढायचे कसे, अपलोड करायचे कसे. मग त्याच्यानुसार हळूहळू करीत गेलो आणि होत गेलं, असं झालं ते. त्याच्यामुळे यूट्यूबचा नाद लागला मला. या क्षेत्रात कशा प्रकारे हॉटेलच्या ह्या हॉटेलवाल्यानं माझं जिणं मुश्किल केलं होतं. काय आज वार मंगळवार आज 2 कापले, आज बुधवार 4 कापले, आज रविवार 3 कापले. पाहिलं म्हणलं बघावं तरी जाऊन नेमकं काय कापतेत, काही झोल झपाट आहे म्हणून मी पहिला व्हिडिओ बनविला हॉटेल भाग्यश्रीवाल्याला. गेल्याच्या नंतर मी तिथं केला व्हिडिओ. मला चांगलं वाटलं की बाबा या मराठी माणूस काम करायला आहे आणि जे कंदुरी आपल्या गावाकडे एखाद्याची जर नवस असेल तेव्हाच ते आपल्याला खायला भेटत होतं, अख्खं बकरं कापलेलं. आणि ते एकत्रित शिजविणाऱ्याला जे ढवारा कंदुरी म्हणतात त्याचा जी म्हणजे अर्क असतंय, आताडे असतील, फुफ्फुस असेल, किडनी असेल, लिव्हर असेल, गुडदा असेल, सगळ्या गोष्टीचं मिश्रण म्हणजे कंदुरी मटण. आणि त्याचा जो स्वाद असतोय गावरान काळ्या तिखटामधला, तर ते फक्त कंदुरीच्या ठिकाणी खायला भेटायचा. पण हे आजकाल हॉटेलवाल्यानं काय केलं आहे, हॉटेलमध्ये रोज कंदुरी केली. त्याच्यामुळं का नाही ते मला आवडली कन्सेप्ट. आणि विदाऊट टेस्टिंग पावडर ओरिजिनल खायला भेटायला लोकायला, त्याच्यामुळं मी सुरुवात केली. म्हणलं चला हॉटेलचेच काही व्हिडिओ करूत. आणि लोकांना प्रतिसाद एवढा दिला त्याच्यासाठी, म्हणजे लोकांना कळालं की चांगलं कुठं आहे. आज आपण एखाद्या हिरोला ॲडव्हर्टाईज करायला होतो आपण, काही हिरो म्हणजे त्यांना आता बोलणं जरा योग्य नाही, पण त्यांना असं नुसत्या लाताबुक्यानं आणाय पाहिजे, जे की गुटख्याची ॲड करतात, दारूची ॲड करतात. असं म्हणजे ज्याला लोक आदर्श मानतात त्यानं चांगल्या गोष्टीचा लोकांपुढे मांडला पाहिजे की जेणेकरून त्याच्यापासून काहीतरी लोकांनी शिकावं. त्याच्यासाठी मग मी विचार केला, जर 250 रुपयामध्ये 200 रुपयामध्ये जर चांगलं जेवण लोकांना भेटत असेल तर काय हरकत आहे. त्याच्यामुळं मी त्या हॉटेलचा व्हिडिओ करत गेलो. हॉटेलचं गिराईक वाढत गेलं आणि लोकांनी माझ्यावर भरोसा ठेवला. आणि लोक कुठंच माझा भरोसा मोडू शकले नाहीत, कारण त्यांना 200-250 रुपयामध्ये भरपूर चांगलं जेवण भेटू लागलं. त्याच्यामुळं झपाटा उठविला आणि हॉटेलवाले बी फेमस झाले आणि प्रत्येकाच्या हाताला काम लागत गेलं. बरोबर आहे. तुम्ही भाग्यश्री हॉटेल गेला, तिरंगाला कधी गेला? तिरंग्याला बी गेलतो की. दोन्ही पैकी कुठली टेस्ट आवडली? टेस्ट तशी नसती भया, कसं असतंय सांगतो टेस्ट. आता समज तुला जर म्हणलं तुझा आवडता पदार्थ काय, तू म्हणलास गुलाबजामुन,
तुला सकाळ दुपार संध्याकाळ सोमवार ते रविवार जानेवारी ते डिसेंबर रोज 5-5 गुलाबजामुन दिले, खाशील का तू? नाही. कधी ना कधी जीभ तुला म्हणेन की मालक पिसाळलाव का जरा कंट्रोल करा, कधीतरी ठेसा काहीतरी खाऊ वाटेल का नाही? तसंच असतंय. जिबीचे चोचले ढुंगणाला टोचले उगं म्हणत नाहीत. हे जीभ जर आपली म्हणजे एक वचनी जर असती तर आपण एक्याच आपण घरीच खाल्लं असतं ना, हॉटेल हुडकीत कशाला फिरला असतं. तसं काम आहे. त्याच्यासाठी जिबीला प्रत्येक वेळी नव्या चवीची गरज असते. त्याच्यामुळं प्रत्येक हॉटेलची चव वेगळी असते. उगं वडीत राहायचं बस. बीडमध्ये नॉनव्हेज मस्त भेटणार हॉटेल कोणतं? आता ह्याच्या आधी तर हॉटेल सचिन होतं. आता इथं बी आलो पण ते हॉटेल सचिन कसं कंदुरी मटण टाईप आहे. त्यांच्या दम मुर्गा ते त्यांची कॅटेगरी वेगळी. चॉईस हॉटेलला ह्याचं कारणच काय माहिती आहे का? इथलं मी व्हेज खाल्लं होतं, 1 नंबर होतं. आणि त्याच्यानंतर इथं नॉनव्हेज सुरू झालंय म्हणजे मी येऊन बघणारच ना, क्वालिटी मॅच होईल म्हणून. त्याच्यासाठी आलोय, बाकी काय कारण नाही. बरं, आता बकासूर म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही फेमस आहेत. कुठं तर तुम्ही व्हिडिओ केल्यावर हॉटेलवाल्यांना देखील फायदा होतो, त्यांचं गिरायक वाढतो, काय कसं वाटतं? माझ्या व्हिडिओचा एक फायदा होतोय, कुणाला सांगतो? सगळ्यात प्रथम लोकांना फायदा होतोय. कारण का, जे लोक समजा छत्रपती संभाजीनगरहून निघाला माणूस सोलापूरला चाललाय, रस्त्यामध्ये बीड आहे, लोकांना प्रत्येक वेळेस वाटते की जेवावं कुठं. आज मी बीडला आलो, गोल्डन चॉईस हॉटेलचा व्हिडिओ काढला. त्याच्यामुळं काय होणार, लोकांना माहीत होणार की बाबा बकासूर इथं गेलता. आणि त्यांना लोकांना 100% गॅरंटी आहे बकासूर बोगस व्हिडिओ करत नाही. आणि त्याच्यामुळं प्रत्येकाने यायचं, चव चाकायची आणि विश्वास ठेवायचा, ते तुमच्यावर आहे. फक्त लोकांना एवढाच फायदा होतो की कोणत्या रस्त्याला कोणतं हॉटेल चांगलं आहे. माझ्यामुळं त्यांना हे सोयीस्कर होतं की पटकून जाणे आणि जेवण करणे. गोल्डन चॉईसला आता नवीन कोणते पदार्थ आहेत तुम्ही इथं जेवला? जेवढे मी बाहेर बघितलेत सगळे पदार्थ चांगले आहेत. त्यांना वस्ताद चांगला भेटलेला आहे. ते गोल्डन वस्ताद भेटलेला आहे. त्याच्यामुळे इथं सगळे A1 क्वालिटीचे पदार्थ होते. मी चांगले म्हणजे ओव्हरलोड थकलो मी खाऊन. पावर आहे सोशल मीडियाची पावर बघितली. तुमचं सोशल मीडिया अकाउंटून किती इन्कम होते साधारणतः? आता बघ, माझं इन्कम जर तुला सांगायचं म्हणलं तर माझं 3 टाईमचं जेवण आणि माझ्या गाडीचं जेवण भागत आहे. मग तू त्याच्यावर हिशोब लाव की किती कमी होत असेल मी आणि काय करीत असेल ते, त्याच्यावर हिशोब लावतो काय ती. कारण आकडा सांगता येईना, कारण लाकडं घेऊन लोक घरी यायच्या तयारीत राहू शकतात. बरं, तुमचे व्हिडिओ पाहता हॉटेलवाल्यांना देखील पाहिजे. नवीन जे हॉटेल लाईनमध्ये येणारे तरुण आहेत त्यांना काय सल्ला असणार आहे? तरुण हॉटेल लाईनमध्ये येत नाहीत. आजकालचा तरुण गुटख्यामध्ये, दारूमध्ये आणि नाही त्या कुटाण्यामध्ये पडलेला आहे. तरुण हॉटेलमध्ये आता ते गोल्डन चॉईस हॉटेलला गेलतो, त्याच्यातले 90% लोक उत्तराखंडचे आहेत कामाला. महाराष्ट्रात का दुष्काळ पडला काय लोकायचा? तर पडले काय तरुण? मग काय काय महाराष्ट्रातल्या ना आधी काम करा. मी मराठी, माझा गर्व मराठी म्हणून जमत नाही. आपणच आपल्या लोकांच्या कामाला येणार तर सांगायला की तरुणासाठी काय संदेश आहे? काय नाही, काम करा. बाहेर राज्यातले लोक आणून काम करून घ्यायची बारी येऊ देऊ नका. दे रे हारी पलंगावरी चालू आहे वागायनं तुमचं. आपण मुलाखत घेतलेली आहे. कशा प्रकारे त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बीडमध्ये त्यांनी आल्यानंतर हॉटेल गोल्डन चॉईसला देखील भेट दिली होती. आणि त्या ठिकाणी नवीन जे पदार्थ आहेत नॉनव्हेजचे ते चालू करण्यात आलेले आहेत. आणि इतरही प्रश्न घेऊन आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे. coverage.com मध्ये मी इथंच थांबतोय. धन्यवाद.